शेतकरी गटांना मिळणार अनुदान। जिल्ह्यात 70 गट सक्रिय, प्रत्येक गटात 125 शेतकरी। अमरावती, शेतकऱ्यांचा नैसर्गिक शेतीकडे फिरवलेली पाठ आणि त्यातच रासायनिक खतावरील मोठा खर्च, जमिनीची सुपीकता आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम यामुळे नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याची शासनाने शेतकरी गटांना अनुदान देण्याचे धोरण अवलंबिलेले आहे। राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान यासाठी राबविले जाणार आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील 8750 एकर जमीन नैसर्गिक शेती करण्याचे ठरवण्यात आले आहे। नैसर्गिक शेतीसाठी प्रत्येक तालुक्यात 10 याप्रमाणे जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये शेतकरी गट क्लस्टर स्थापन करण्यात आले आहेत। शासनाकडून प्रशिक्षण, प्रोत्साहन भत्ता व मानधन देऊन शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे। नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्चात घट होऊन पर्यावरणात पूरक शेती शक्य होते। यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासोबतच ग्राहकांनी विषमुक्त अन्नधान्य आता खायला मिळणार आहे। नैसर्गिक शेतीमुळे पिकाच्या उत्पादन खर्चात लक्षणीय घट झालेली आहे। शिवाय जमिनीची सुपीकता वाढत असल्याने उत्पादनात भर पडत आहे। जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते। आरोग्यदायी व विषमुक्त अन्नधान्य उपलब्ध होते। या योजनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषी अधिकारी संपर्क साधून आवश्यक ते कागदपत्रे देऊन सहभागी होता येते। या योजनेसाठी जिल्ह्यातील निवड गावातील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे। योजनेअंतर्गत शेतकरी गटांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांसाठी अनुदान, मार्गदर्शन यांना मानधन व भत्ता देण्यात येणार आहे। या नैसर्गिक शेतकऱ्यांना नवीन चालना, नवी दिशा सोबतच अनुदान देणारा राजा सुखी होणार आहे।